वाघोलीचा जो नगर रोड आहे, नगर रोडची एक कॅपॅसिटी आहे की 70,000 व्हेकल दररोज समजा हायवेवर जाऊ येऊ शकतात. आता किती झाला? आता तिप्पट झाला. म्हणून 2 डीपी रस्ते, बायपास रस्ते अप्रूव्ह झालेले आहेत. एस्टिमेट कमिटीने 2016 मध्ये बजेट सुद्धा पास केलेलं आहे, पण तरी सुद्धा आजपर्यंत ते जे डीपी रस्ते आहेत ते डेव्हलप का झाले नाही? कोणाच्या दबावामुळे हे सगळं होत नाही? मी सांगतोय सगळं करप्शन. रोड 2 बायपास रस्ते झाले नाही. आणि करप्शन म्हणजे फक्त मनी इन्व्हॉल्वमेंट आहे म्हणून करप्शन नाही. करप्शनची जी डेफिनेशन आहे, समजा हे करणारे कोण लोक आहेत, ज्यांना जनता निवड करून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निवड करून देतोय, तर एक अपेक्षा असतं ना की तुम्ही हे काम करून देणार. मागच्या 25 वर्ष झालं एवढा टाउन प्लॅनिंग अप्रूव्ह झालं. लोकसंख्या खूप म्हणजे वाढली. आता समजा 2018 मध्ये ही लोकसंख्या 1 लाख होती आणि आता 2024-25 मध्ये किती झाला? 4 लाख झाला, 4.5 लाख झाला. तर मागच्या 5-6 वर्षात 4 टाइम्स हे झालं. पण तरी सुद्धा डेव्हलपमेंट, 2 रस्ते डेव्हलप झाले नाही. आणि एवढा नाही, फक्त तिथे एक सीसीटीव्ही कॅमेरा जर बसवायचा असेल किंवा एक ट्रॅफिक सिग्नल, बकोरी फाटाचा एक सिग्नल होता, तिथे आम्हाला खूप पाठपुरावा केला की तिथे बकोरी रोड पर एक सिग्नल जर बसवलं ना तरी सुद्धा थोडा ट्रॅफिक मॅनेजमेंट करणं सोपं होईल. मग मागच्या वर्षी तिथे सिग्नल बसवला गेला. माझी एवढंच म्हणणं आहे की कुठलीही समस्या जटिल नाहीये, फक्त काम करणारा माणूस पाहिजे आणि तेवढी इच्छाशक्ती पाहिजे. आणि इच्छाशक्तीपेक्षा जास्त कॅपेबिलिटी सुद्धा पाहिजे. जर इनकॉम्पिटंट पर्सन असेल, ज्यांच्याकडे कळत सुद्धा नाही की लवकरात लवकर काम कसं करून घ्यायचं, त्यांना पॉलिसी सुद्धा करत नाही, तर ते काम करून कसं तुम्हाला देणार? म्हणून ट्रॅफिकचा प्रॉब्लेम मोठा आहे. महामार्गावर दररोज लोक मरतात, सगळ्यांना माहिती आहे. पण तरी सुद्धा आतापर्यंत वाको वेलफेअर असोसिएशन म्हणून आम्ही जेवढं करू शकलो तेवढं केलं. बकोरी रोडवर सिग्नलचं काम झालं आणि आम्ही फीडबॅक सुद्धा देतो.